सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो. तर आपण आहे ना पूर्ण आता रेडी झालो आणि तू वाजले आता रात्रीचे किती वाजलेत 10:30-11 वाजायला आलेले आहेत आणि आपण निघतो एक जर्नीसाठी. आणि आपल्याजवळ आपले मित्र असणार आहेत, तुम्हाला मी दाखवत होता. आता मी एकटाच राहिलो, मागे सर्व पुढे गेलेले आहेत. तर तुम्हाला त्यांना भेटवतो पटकन आणि आम्ही निघतो आपल्या जर्नीसाठी. तर तुम्हाला सांगतो जाता कुठं चाललो आपण. तर जर्नी आपली स्टार्ट होते रात्री 12 वाजता. आता मी स्टार्ट करणार जर्नी ऋषीसाठी. सागर भाई आणि इकडे सागर एक्साइटेड आहेस ना? खूप एक्साइटेड, फुल एन्जॉय करणार मित्रांनो. आपण आता निघालेलो आहे आणि सांगतो तुम्हाला आता प्रदीप भाई पण आपला मागं. प्रदीप भाई हॅलो कर. हॅलो प्रदीप भाई फुल मजा करायच्या. फुल तर निघालेलो आहे. तर पूर्ण आपली कार वगैरे पॅक केलेली आहे पूर्ण सामानांनी. तुम्हाला दाखवतो आता निघतोय. जागा निघा सागर. तर निघू आता पटकन आणि चला आपल्या एकदा आता पहिले आपल्या मित्राला घ्यायचा. ऋषीला उचलायचा पनवेलमधून आणि आजरात सुद्धा उचलायचा आपल्या एरियामधून. तर त्यांना उचलू आणि निघू आपल्या जर्नी. तेव्हा तुम्हाला सांगतो आम्ही कुठे झालो होतो की ही जर्नी जी आहे हा आता आपला पहिला स्पॉट जो असणार आहे हा डायरेक्ट गोवा असणार आहे, जे की लगभग आपल्या इथून 550 ते 700 किलोमीटर असणार आहे. दरम्यान लगभग आपल्याला 12 वाजता निघाला. तर ही जी आपली ट्रिप असणार आहे ह्यामध्ये आपण टोटल 6 पोरं असणार आहोत. म्हणजे आपले सागर वगैरे तुम्हाला भेटलं ना, मी अजून 2 ऋषी आणि अजय सुद्धा येणार आहे. तर ही लगभग आपली 3-4 दिवसाची ट्रिप असणार आहे आणि ह्यामध्ये ना आपण पूर्ण कोकण एक्सप्लोर करणार आहोत. म्हणजे जवळजवळ असे स्पॉट्स आपण निवडणार आहोत जे की आपण कधी पाहिले नाहीत. म्हणजे तुम्ही पाहिले असले का माहीत नाही, पण आम्ही तर नाही पाहिलेत. असे ट्राय करू काहीतरी हिडन जेम्स काढण्यासाठी आपण कोकणामधले. तर पहिला स्पॉट आपला गोवा असणार आहे. या 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 डीजे एवढा मोठा, इतका मोठा डीजे. तर आता ऋषी आलेला आहे आपला. ऋषीने कमीच मोठा साऊंड बार आणलेला आहे सोबत. तर मित्रांनो आता आपण आपला लास्ट पर्सन्स म्हणजे आपला फ्रेंड आदिरथ त्याला घेतलेला आहे इकडनं. तो की आता येतो, त्याचा वेट करतोय. आणि इथून आपण जर्नी स्टार्ट करणार आपल्या मुंबई गोवा हायवेपासून, जी की असणार आहे पूर्ण रात्रभर. साल्या अजून पेन ना आला तुला, इथं झोप लागले. अजून 20 किलोमीटर गाडी चालवली याला झोप यायला लागली लगेच. साल्याला रेस्ट घेते आता. नको रेस्ट नको. शिवाई नारळ फोडताना गणपती बाप्पा. मुंबई गोवा हायवे लागलेलो आहोत. तर जर्नी स्टार्ट होते लगभग 500-550 किलोमीटर इकडून बाकी आपली जर्नी. तर चला मित्रांनो आता आपण पहिला ब्रेक घेतला. आता पहिला ब्रेक नाही बोलू शकत, म्हणजे आपण आपल्या एरियामध्ये जात होता, पण आम्ही आता CNG थांबले बघा. आपली गाडी CNG थांबलेली पूर्ण. ही आपली गाडी असणार आपल्यासोबत. तर CNG भरू आणि नॉनस्टॉप आता आपण लगभग आहे ना माणगाव गाठू डायरेक्ट, कारण माणगावच्या पुढं CNG पंप आहे महाड तिकडं. तर तिकडे डायरेक्ट तुम्हाला भेटू. आता आपण मध्ये स्टॉप घेतलेला आहे आणि स्प्राईट्स वगैरे घेतले प्यायला आता आपण. तर सागर आपला आता हे हेच मिक्स करून मस्त फ्लेवर बनवू. एक ग्लास काढला काय मस्त स्प्राईटचे फ्लेवर टाकून आपण एक नवीन काहीतरी आयटम बनवूया आता. कधी टाकतेस त्या, नाही तर डायरेक्ट तोच टाकतो ना. इकडे एक बाटली घेऊन तो एक बाटली बनव. ऋषी बनव लवकर. कसं झालं? आधी पेक पाहिजे एक्स्ट्रा. बारटेंडर ऋषी के साथ तो काय बनवलेला सांडू नको. अरे तसं नको. सागर इकडे मस्त फ्लेवर मिक्स करतो ना. सागर घे आपण करतो मिक्स. सेकंड टाइम थांबलेलो आहे महाडला CNG बनण्यासाठी. आता पुढचा प्रवास सागर आणि सागरदा करणार आमचा. जाऊ दे, बीप करायला लागेल आता. मी गेलो मागा बसण्यासाठी कारण मला झोप यायला लागले. सागर अजून किती चालवशील? मी काय गोव्याला नाही, डायरेक्ट अजून तुला असं वाटतं किती किलोमीटर चालू शकतोस तू? मी अजून न झोपता म्हणजे चालवतो झोपतो. मी 650 किलोमीटर चालू. ठीक आहे. अजून काय बोलत आहे? अजून काय नाही बोलत. चाल्या आता तुला झोप येईल 1-1.5 तासाला. तर मला मगाशी झोप आली तरी हाणली इथपर्यंत. मला तुला बघितलं तुला झोपलं मध्ये एकदा. मी तुझी डुलकी मारली खरा बोल. डुलकी नाही मारली, शपथ नाही मारली, एकदम डुलकी नाही मारली.
मित्रांनो गुड मॉर्निंग. आम्ही आता पोहोचलेलो आहे रत्नागिरीमध्ये. आय मीन रत्नागिरी आम्ही क्रॉस केलेला आहे. तर आता आपण एक कुठला डेस्टिनेशन आपला आजचा अजून काय डेस्टिनेशन आमचा फिक्स नाही झालेला आहे. तर ते कळवूच तुम्हाला जाता. पण आता आमची जी जर्नी राहिलेली आहे ही जवळजवळ 3 ते 3.5 तासाची राहिलेली आहे अजून. आणि रोड आता कुठे चांगला लागला. मध्ये मध्ये खूप पॅच खराब होते रोडचे, तुम्हाला दिसतीलच व्हिडिओमध्ये. पण आता कुठेतरी थांबूया. नाश्ता करता कुठं थांबून? नाश्ता करता का? नाश्ता करू. आता आपण आलेलो राजापूरच्या जवळ आणि रोड इथनं खूप चांगला लागलेला आहे. आणि जवळपास आपली जर्नी आता ऑलमोस्ट डन झालेली आहे. 200 किलोमीटर होता 1 तासाआधी. आता काहीतरी 120-110 किलोमीटर बाकी राहिलं. आणि आपली ही गाडी बघा इकडं, इर्टिगा गाडी आपली, जी की आपण सोबत आले. आणि रोड बघा तुम्हाला दिसेलच किती चांगला रोड आहे. इथं आपण छोटासा ब्रेक घेतला राजापूरच्या इकडे. तर आता आपली बाहेर उतरली थोडी फ्रेश होण्यासाठी, कारण सकाळची इकडची एअर आहे ना ती खूप क्लिअर एअर असते इकडं. आणि कसं माहिती आपल्या इकडं आपण सिटीमध्ये राहतो ना, म्हणजे सिटी साईडला एरिया कसं फुल अशी हीटवाली वेव येते आणि थंडावा कमी असतो सिटीमध्ये. पण तुम्ही कोकणात याल ना मित्रांनो, कोकणामध्ये एक नंबर तुम्हाला फ्री हवा भेटते आणि एकदम भारी वेदर भेटते इकडचा. ड्रायव्हर झोपलाय. ड्रायव्हर चापट मार झालं, चापट मार. ओ ड्रायव्हर, चलो ड्रायव्हर जी, चलो निघलो जल्दी. चला मित्रांनो निघतो आता इकडनं. आपण आता गोव्याच्या जवळ आलो, ऑलमोस्ट गोव्यामध्ये आलेलो आहे. आणि आपण आहे ना ठरवलं आहे की आपण आरंबोल बीचला जाणार. आरंबोल बीच ना? हां, तर आरंबोल बीचला आपण आज जाणार आहोत आणि तिकडेच एन्जॉय करणार आणि तिकडे स्टे करणार आहोत. तर आता लगभग 30 किलोमीटर काहीतरी बाकी राहिलं आहे. इथे पण CNG आपल्याला, आणि CNGचे स्टेशन तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भेटणार. त्यामुळे तुम्ही जर CNG गाडी घेऊन येत असाल ना तर काय प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही आरामात लास्टपर्यंत CNG यूज करून येऊ शकता. तर आता 30 किलोमीटर राहिलं आहे, अर्धा तास पण लागला आपला पोहोचायला. तर तिकडे भेटू, पोहोचू पहिले रूमवर, मग तुम्हाला सांगतो त्याला. सो फायनल मित्रांनो आपण आता आलेलो आहे आरंबोल फाट्यावर, म्हणजे गोवामध्ये आरंबोल फाट्याला आलेलो आहे. आणि इथं आहे ना आपण मस्त नाश्ता वगैरे करू काहीतरी आणि निघू आपल्या आरंबोल बीचकडे. इथं तर मस्त नाश्ता वगैरे करून, कारण भूक लागून रात्र पण आम्ही पूर्ण ट्रॅव्हलिंग केली आहे मुंबई टू गोवामध्ये. त्यामुळे त्या साईडला थांबलो आहे, काहीतरी नाश्ता करू आणि निघू पुढे. चला. 46 किलोमीटर. सो फायनली मित्रांनो आपण आपला प्लॅन जो एक चेंज केलेला आहे आणि आम्ही आता आलेलो आहे गोव्यामध्ये. ॲक्च्युअल प्लॅन गोवा नव्हता आमचा, मध्ये आम्ही प्लॅन चेंज केलेले आहे. बट काही कारणास्तव आम्ही प्लॅन चेंज केला आणि आता आपण जातो आहे गोव्यामध्ये. तर जाऊया पहिले गोव्यामध्ये, पहिले रूम बघूया, कारण रूम आम्ही 3-4 ठिकाणी फोन केले होते, सर्वकडे रूम बुक आहेत. तर ट्राय करू पहिले रूम शोधण्याचा आणि मग बाकीचं काय आहे ते तुम्हाला अपडेट देत राहू. आता जस्ट गोवा 20 किलोमीटर बाकी आहे आणि आम्ही आता इंटर केलेलं आहे गोवामध्ये ऑलमोस्ट. आम्ही आता गोवाच्या थोडा ऑफ बीचमध्ये आलो, म्हणजे कोलवा बीच आहे इकडं. मला प्रोनाऊन्सिएशन मी बरोबर केलं का माहीत नाही, पण आम्ही इकडे आलेलो आहे. आणि इथं आम्ही रूम घेतलेली, माझ्या मागं बघू शकतो तुम्ही, हा हॉटेल आमचा. आणि इथं आम्ही रूम घेतलेली आहे आणि इकडे प्रॉपर पार्किंगसुद्धा आहे. तर इथं आहे ना इथं आपण मस्त आता जेवण वगैरे बनवू, कारण आणि झोपलं पण आहे ना, तर जेवू मस्त आराम करू आणि संध्याकाळी बीच होता इकडच्या. तर बघूया काय बघायला मिळतं इकडच्या बीचवर आता. तर आता सर्व सामान वगैरे नेतो एकदा रूममध्ये वरती. पूर्ण हालत खराब झाली आमची. आपण आता रूम घेतलेलं आहे इकडे आणि आता आपण जेवण लावलं तिकडे. आपलं सर्व सामान रेडी झालेलं तिकडे आणि सर्व पब्लिक आपली इकडे बघा आराम करते एकदम. इकडं सागर बसला आहे. तर हा इकडं आपण जेवण लावलं आपलं बनवायला इकडं आपल्या गॅसवर. तर आज आपण जेवण वगैरे करू इकडं आणि संध्याकाळी बीचवर जाणार तिकडच्या, जे की तुम्हाला दाखवेनच. तर आता मस्त थोडा आराम करतो आहे आणि निघू बीचवर जायला. चला. आपण सर्व रेडी होत आहे आणि आपण चाललो होतं बीचवर, कोलवा बीचवर आंघोळ करण्यासाठी आणि सनसेट पाहण्यासाठी. तर सर्व रेडी आहेत आपले मित्र, सागर वगैरे सर्व रेडी आहेत. तर तिकडनं जवळच असेल, 2-3 किलोमीटर असेल. तर गाडी काढू आणि तिकडं एन्जॉय करू. चला. ही आपली पार्किंग आहे कारची आणि हा असं काय हॉटेल आहे इकडं आणि आपण आता जातो बीचकडे. चला. आपण आता कोलवा बीचला आलेलो आहे गोव्याच्या, जो की फेमस नाही इतका, पण आम्ही तिथे आलेलो आहे आता.
आलेलो आहे बीचवर आणि बीच एकदम सुंदर आणि एकदम क्लीन अँड नीट आहे एकदम. तर आता आपण जाऊ मस्त इकडं अंघोळ करू इकडे मस्त म्हणजे एकदम स्विम करू आणि एन्जॉय करू. चला फायनली सनसेट झालेलं इकडे आणि पूर्णपणे आम्ही एन्जॉय केला, तुम्ही बघितलं असेल. आणि आता आहे ना आम्ही रूमवर जाऊ आणि आता नेक्स्ट डेचा प्लॅन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेलच.